पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे व त्यांचे पथक सोलापूर येथील कार्यालयात हजर असताना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे मुळेगाव येथील धवलनगर एका घरामध्ये एक इसम बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरचा साठा बाळगून सिलेंडरमधील गॅस इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने रिक्षामध्ये भरत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली। सदर बातमी पोलीस उपनिरीक्षक जमदाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले। सदर बातमीच्या ठिकाणी आल्यानंतर तेथे एका घरासमोरील अंगणात एका पाठीमागे एक अशा एकूण 3 रिक्षा उभ्या होत्या। त्यापैकी समोरील एका रिक्षामध्ये एक इसम इलेक्ट्रिक वजन काट्यावर गॅस सिलेंडर उलटे ठेवून इलेक्ट्रिक मोटारीला असलेल्या 2 पाईपच्या साहाय्याने रिक्षामध्ये घरगुती गॅस भरत असताना दिसला। तो इसम व गॅस भरत असलेल्या रिक्षाचा रिक्षा चालक हे दोघे पोलीस पथकास पाहून पळून गेले। सदर ठिकाणाहून 3 घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या, एक इलेक्ट्रिक मोटार, एक इलेक्ट्रिक वजन काटा तसेच सदर घरासमोर अंगणात गॅस भरण्याकरिता आलेल्या 3 ऑटो रिक्षा इत्यादी साहित्यासह एकूण 3,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर ठिकाणी रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी आलेले रिक्षा चालक व बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरचा साठा बाळगणाऱ्या एकूण 4 इसमाविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे, परशुराम शिंदे, अजय वाघमारे, यश देवकते, रामनाथ बोंबिलवार यांनी बजावली आहे।